हॅलो, तुमचं स्वागत आहे आय सी टी ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की कम्प्युटरचा जो कीबोर्ड हा एक पार्ट आहे, तर त्या कीबोर्डचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर हा आहे कीबोर्ड, याला म्हणतात कीबोर्ड. आणि या कीबोर्डचा उपयोग करून आपण कोणत्याही प्रकारची माहिती टाईप करू शकतो. आता हे पहा, सगळ्यात मोठी की जी आहे, लॉंगेस्ट की ऑन द कीबोर्ड, म्हणजे सर्वात जी मोठी की दिसते, या कीला म्हणतात स्पेसबार की. या कीला काय म्हणतात? स्पेसबार की. आणि या स्पेसबार कीचा वापर कसा होतो, तर ज्या वेळेला एखादं वाक्य आपण लिहितो, ते वाक्य लिहिताना दोन शब्दांच्या मध्ये किंवा दोन वाक्यांच्या मध्ये जर आपल्याला अंतर ठेवायचं असेल, डिस्टन्स ठेवायचा असेल किंवा स्पेस ठेवायची असेल, तर या स्पेसबार कीचा उपयोग केला जातो. आता इथे हे जे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 0, हे या ज्या कीज आहेत किंवा या बाजूला या ज्या कीज आहेत, त्यांना आपण म्हणतो नंबर कीज. काय म्हणतो त्यांना आपण? नंबर कीज. आणि या नंबर कीजचा उपयोग कशासाठी होतो, तर तुम्हाला कम्प्युटरवरती जर काही नंबर्स टाईप करायचे असतील, तर या नंबर्स कीचा उपयोग करून आपण ते नंबर की कम्प्युटरमध्ये टाईप करू शकतो. आता हे जे अल्फाबेट्स आहेत, यांना आपण म्हणतो लेटर कीज. यांना काय म्हणतो? लेटर कीज. आणि या लेटर कीजचा उपयोग करून आपण कोणत्याही पद्धतीने सेंटेन्स फॉर्म करू शकतो, म्हणजे वाक्य टाईप करू शकतो. सो याला म्हणतो आपण अल्फाबेट्स की. इथं एक की आहे, याला म्हणतात एंटर की. बरं, या एंटर कीचा उपयोग कशासाठी होतो, तर एखादं वाक्य टाईप केल्यानंतर तुम्हाला जर दुसरं वाक्य नवीन लाईनला सुरू करायचं असेल, तर एंटर की दाबल्यानंतर तुम्ही नवीन लाईनला तुमचं सेंटेन्स टाईप करू शकता. म्हणजेच काय, तर एंटर की इज यूज टू गो टू द नेक्स्ट लाईन. म्हणजे एखादं नवीन वाक्य तुम्हाला नेक्स्ट नवीन लाईनवरती टाईप करायचं असेल, तर एंटर कीचा उपयोग करून आपण नवीन सेंटेन्स नवीन लाईनवरती सुरू करू शकतो. आता इकडे ही एक की आहे, याला म्हणतात कॅप्स लॉक की. ही कोणती की आहे? कॅप्स लॉक की. बरं, या कॅप्स लॉक कीचा उपयोग कशासाठी होतो, जर तुम्हाला एखादं वाक्य कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं असेल, तर ही कॅप्स लॉक की आपल्याला ऑन करावी लागते. ही कॅप्स लॉक की काय करावी लागते? ऑन करावी लागते. ही कॅप्स लॉक की ऑन केल्याबरोबर जी काही माहिती आपण टाईप करतो, ती सर्व माहिती कॅपिटल लेटरमध्ये दिसते. आणि जर तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये इन्फॉर्मेशन टाईप करायची नसेल, तर ही कॅप्स लॉक की जी आहे ती ऑफ करा, म्हणजे तुम्ही स्मॉल लेटरमध्ये इन्फॉर्मेशन टाईप करू शकता. आता त्याच्याच इथे शेजारी शिफ्ट की आहे. इथे एक शिफ्ट की आहे आणि इथे एक शिफ्ट की आहे. बरं, शिफ्ट कीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर शिफ्ट की ही आपण ज्यावेळेला फोल्ड डाऊन करतो, दाबून धरतो आणि एखादं लेटर टाईप करतो, त्यावेळेला ते लेटरही कॅपिटल फॉर्ममध्ये दिसून येतं. एकतर तुम्ही कॅप्स लॉक कीचा जर उपयोग नाही केला कॅपिटल लेटर टाईप करण्यासाठी, तर दुसरा वे असा आहे की ही शिफ्ट की दाबून धरायची आणि कोणतंही एखादं लेटर टाईप करायचं. म्हणजे काय होईल, जे लेटर तुम्ही टाईप करत आहात, ते लेटर तुम्हाला कॅपिटलमध्ये दिसून येईल. इथे आहे बॅकस्पेस की. बरं, या बॅकस्पेस कीचा उपयोग कशासाठी होतो, तर बॅकस्पेस कीच्याद्वारे आपण एखादं वाक्य एखादं लेटर डिलीट म्हणजे इरेज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा कर्सर जर सेंटेन्सच्या शेवटी असेल, तर शेवटून पुढे ती वाक्य डिलीट होतात. जर आपल्याला ही की डिलीट करायची आहे, KEY, तुमचा कर्सर जर शेवटी असेल
आणि तुम्ही बॅकस्पेस की जर प्रेस केली तर वाय प्रथम इरेज होणार, नंतर ई, नंतर की. म्हणजे लेफ्ट साईडचे लेटर्स काय होतील, डिलीट होतील, इरेज होतील. हा झाला बॅकस्पेस कीचा उपयोग. इथे आहे डिलीट की. बरं, डिलीट कीचा पण उपयोग एखादं वाक्य तुम्हाला इरेज करायचं असेल तर त्याच्यासाठीही केला जातो. पण जर तुमचे शिफ्ट आणि कीच्या मध्ये तुमचा कर्सर असेल आणि तुम्ही डिलीट की प्रेस केली तर राईट साईडचे जे लेटर्स आहेत ते डिलीट होतील. डिलीट कीने काय होतील, राईट साईडचे जे लेटर्स आहेत ते डिलीट केले जातील. आणि याला म्हणतात कर्सर की. या कर्सर कीजवरती 4 ॲरोज आहेत, अप ॲरो, डाऊन ॲरो, राईट ॲरो अँड लेफ्ट ॲरो. आपल्याला पेज अप डाऊन किंवा लेफ्ट राईटला जर तुम्हाला कर्सर मूव्ह करायचा असेल तर या कर्सर कीचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कर्सर की, एंटर की, बॅकस्पेस की, डिलीट की, स्पेसबार की, कॅप्सलॉक की, नंबर कीज आणि लेटर कीजबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर या कीजचा उपयोग करून तुम्ही एखादी माहिती नोटपॅडमध्ये किंवा वर्डपॅडमध्ये टाईप करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या बटनांचा उपयोग कशासाठी केला जातो. ह्या कीबोर्डवरती जे बटन्स आहेत त्यांना म्हणतात कीज, आणि या कीजचा उपयोग करून तुम्ही इन्फॉर्मेशन अगदी सहजरित्या टाईप करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.